100 ठिकाणी फिरतोय आणि फक्त तो त्याची गरिबी दाखवतोय आणि मी त्याची चूक दाखवतोय आणि त्याचं गरिबीचं कारण मी शोधलंय की बा मी तुम्हाला आता सांगितलं ते. हा ठीक आहे ना, काही त्याची काय असेल दारू पितोय वगैरे, परंतु बरं त्याच्याही पलीकडं दारू नाही पित ते म्हणतात. तंबाखू देखील खात नाही तर हे दारू पितात का? हे नाही पित. हे दारू पितात? अहो ते सुपारीचे कांडे खात नाही तुम्ही म्हणता दारू कोणला पितो. विचारा, कोणला विचारा, थेंबा पितात का हे? नाही, थेंबाला सुद्धा शेवत नाही, लहानपणापासून शिवलेलं नाही तो आतापर्यंत. गावातला प्रत्येक एक माणूस सांगन, लहान पोरग सांगन दत्ता दारू पित नाही. काय दारू दाखव रे जरा, हे त्या आता ऐका, व्यक्तीचं मी काय चपलेलं रे, म्हणतोय? हे दाखव हे. नाही काय 2 मिनिटं नाही हो साहेब, हे फक्त आता फाटे बोडे नाही ग, गोर गरीब आणि श्रीमंतीचा मी वाद नाही दाखवत किंवा ते गरीब आहे म्हणून मी ती सहानुभूती नाही करत. ही वस्तुस्थिती आहे ना. त्यांनी आपल्याकडून हे नेलं होतं ना वाळवरचं बियाणं, हा 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 मग त्याला शंका नाही आल्या ना अजून. बरोबर. हा. कारण मी त्या प्लॉटवर गेलो होतो आणि तिथे ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला त्यांना मी समजून दिलं होतं. काय झाला प्रॉब्लेम? ती जी वालवड आहे ना साहेब, तुम्ही कोण बोलताय? संदीप उतरडे. नाही हो मान्य आहे, पण म्हणजे तुम्ही कोण आहात? म्हणजे पत्रकार. पत्रकार आहे, बरोबर. हा. उतरडे साहेब. आता बरं झालं तुम्ही मी त्याही व्यक्तीला भरपूर समजून दिलं, तर ती व्यक्ती आहे ना साहेब ती मद्यपी आहे. मी त्याला तेव्हाही पण समजून दिलं, तिथे 4-5 लोक होते त्यांनाही समजून दिलं होतं. नंतर झालंय काय, वालवड हे आपण 8-9 महिने 1 वर्ष सांभाळतो, बरोबर. त्याच्यामधलं जे अंतर आहे हे 7 फूट पाहिजे. आणि जेव्हा तो माणूस म्हणत होता माझी 3 महिने वालवड चालू नाही झाली, तेव्हा मी इथं त्याला तेव्हा सांगितलं होतं अहो की तुमची वालवड फार दाट झाली, त्याच्यामध्ये चालू नाही झाली. मी दुकानात बसून मी सांगितलं होतं त्याला तिथे. आणि नंतर मग मी त्याच्या प्लॉटवर समक्ष गेलो, तर प्लॉटवरती गेल्यानंतर तीच गोष्ट आढळून आली. म्हणजे अक्षरशः ते 2 साऱ्यांमध्ये घुसता येत नव्हतं. म्हणजे त्याने 3 फूट फक्त अंतर ठेवलं होतं 2 साऱ्यांमध्ये. एवढी दाटी झाली होती. आता ती दाटी म्हणजे त्याचे फोटो पण पाठवतो. बरं आलं. आणि मी बरं तो ती दाटी एवढी भरपूर होती की त्याच्यामुळं ते निस्तच वाढत गेलं. ते काही चालू होणे हा विषयच नाही काही. म्हणजे वेलवर्गीयामध्ये ही कॉमन गोष्ट आहे. 7 फुटाचा गॅप इथे दिसत नाहीये, 2-3 फुटाचा गॅप आहे, 3-3 फुटाचा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि ऐका ना, मी फोटो पण पाठवत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं तो जो प्लॉट आहे का, त्याच्या प्लॉटच्या पुढूनच चारी गेलेली आहे. तर पाण्याचं पर्क्युलेशन एवढं येते म्हणजे त्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या प्लॉटला भरपूर पाणी मिळालेलं आहे. आणि जेव्हा पावसाळा चालू झाला तेव्हा तर पाणीच पाणी असणार आहे. विषय तो पण आहे. म्हणजे ते एक तर एवढी दाटी. आता पाऊस आहे पण असं एवढं पाणी इथं साचते असं दिसत नाही. नाही समजा पाणी साचते असं तुम्ही जरी नाही म्हटले, पण ती ऍक्च्युली जी परिस्थिती जेव्हा मी गेलो ना तेव्हा ती होती. तिथं भरपूर पाणी पण होतं. आणि त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही समक्ष आता जर प्लॉटवरती असाल तर तुम्ही साहेब बघा पाहतो किती दाट येते. तुम्हाला आहे दाट आहे, तुम्ही जो 3-3 घुसता फुटाचं तरी येईल आहे. का? 2 मिनिटं साहेब, ती घुसता तरी येईल का पहा बरं. आता ही जी वालवड आहे आपल्याला वर्षभर सांभाळायची. वर्षभर सांभाळायची म्हणजे कमीत कमी ते 2 साऱ्यांमधलं अंतर 7 फूट पाहिजे. 7 म्हणजे त्यांनी 2 एक्स्ट्रा लाईनी मध्ये टाकलेल्या आहेत त्या. हा ते बरोबर आहे तुमचं म्हणणं. ते कारण आता वालवड आणि घेवडे आपल्या ह्या नारेगाव परिसरात किंवा नारेगाव काय आपल्या ह्या खोडद ह्या खालच्या परिसरामध्ये भरपूर जातं आपल्याकडनं. आता ते जर डिस्टन्स मेंटेन नाही ठेवलं तर त्याला मी काय करणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम. बरं मी त्याला सगळं समजून सांगितलं की बा असं ह्या प्रॉब्लेम मुळे ते निश्चित माजलं येते. कारण ती झाडं आपापसात कॉम्पिटिशन करतात, ते निश्चित वाढत राहतात. त्याला पण एक बी फुल आलं नाही ना. नाही माजले तर एवढं माजले. आता ठीक आहे तुम्ही म्हणता का बाबा 2 याच्यामध्ये अंतर त्यांनी राखलं नाही, ते तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. त्याच्याबद्दल काही नाकारायचं काही कारण नाहीये. अंतर एकदम शेजारी पार 1-1 फुटावला त्यांनी लागवड केली. आणि ते ऐका ना, आणि ते पीक सुद्धा चांगलं माजले, परंतु त्याला 1 फुल सुद्धा आलं नाही साहेब. अगदी बरोबर. आता ती झाडाचं कॅरेक्टरच आहे. जर आपण झाडे आपसात शेजारी लावली झाडे उंचच वाढतात बरोबर. मग ती निश्चित कॉम्पिटिशन करतात. त्यांची हाईटच उंच होत राहते. त्यांना फुलं फळं काही येत नाही. बर. आणि वालवडी सारखा जो आहे त्यांचं काय म्हणणं आहे, ऐका ना, तुमचं म्हणणं 100% तुमचं म्हणण्यामध्ये तथ्य आहे का? या ठिकाणी 2 ओळीमध्ये अंतर ठेवलं नाही किंवा जो मधला गॅप ठेवायला पाहिजे तो नाही, परंतु 1 तरी फुल यायला पाहिजे ना. 1 नाही बरं का. आता तुमचं म्हणणं
एक फुल यायला पाहिजे अशातला भाग नाही. त्यांनी तोडी पण केलेली आहेत सुरुवातीला. आता नाव नाही होऊन पडतोय तो माणूस. नाही नाही, इथं तोडा जरी केला असता ना तर मग आता मी ज्यावेळी इथं पाहिलं तर त्यावेळी एक सुद्धा फुल नाही, एक सुद्धा शेंग येणारच नाही. नाही. मी तर म्हणतो तुम्ही म्हणता हा, तोडे या- केले त्यांनी. बरं जाऊ दे, त्यांनी जरी तोडे नसले गेले तर ह्या घट्ट म्हणजे एकदम दाटी वाटीने लावल्यामुळं ते वालवड निस्ती वाढत जाणार आहे. त्याला कोणत्याही आता मी प्रकारची फुलं आता फळं काही येणार नाही. ऐका मला सांगा बोरसाहेब, पलीकडच्या आपण शेवटच्या सरीमध्ये जरी उभं राहिलं तिथं तर यायला पाहिजे ना, शेवटच्या म्हणजे अहो, बाजूच्या सरीमध्ये. साहेब तिथं पण नाही असे- आलं. असं काही येत नाही. मी तुम्हाला अगदी त्या बरोबरची भरपूर प्लॉट दाखवू शकतो. बरं त्या माणसाला म्हटलं हे आपल्या परिसरात या, तुम्हाला लागेल तेवढे प्लॉट दाखवते. ते नाही, ते म्हणते माझंच. आता त्याला मी काय करणार आहे सांगा बरं. नाही, आता त्यांनी ना त्यांच्या घरासमोर सुद्धा एक ते वालवडचं लावलंय. आता आजूबाजूला कुठेही वालवड नाहीये. त्याला देखील फुलं आली नाही, त्याला देखील फळं आली नाही. म्हणजे तुमचं जे नाही, जो पण ते दावा लागवड आहे, होऊन नाही असं नाही होत. नाही बरं नाही, का, एक तिथलं लक्षात पण घ्या. व्हिडिओ दाखवणार मी. काय माझं काय त्याच्यामध्ये तुम्हाला बदनाम नाही करायचं. परंतु तुम्ही जे दाटीवाटीचं जे अंतर तुम्ही बोलताय ते ठीक आहे, त्यात तथ्य आढळून आले. परंतु त्या ठिकाणी साधं एक फूल नाही त्याला, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरा विषय काय, तुम्ही म्हणताय का दाटीवाटी, तर त्यांनी त्यांच्या घरापुढं ते झाड लावलेले, त्याला देखील अजिबात एक फूल देखील आलेलं नाही. नाही झाड लावलं मग एक वेल लावलं का एक ओळ एक- लावली, काय केले नक्की? एक वेल लावलाय अहो एक वेल बरं कधी लावलाय तू? ते सोबत ना, आता ते काय करणार. नाही सोबत म्हणजे साहेब त्यांना विचारा कधी लावलाय तू. बरं तो माझाच आहे का? पण हे पण पहा ना. बरं त्याच्याही पलीकडं मी त्या व्यक्तीला म्हणतोय आणि तुम्हाला पण म्हणतोय, हम्म. त्या सोबतचे प्लॉट आपल्या स्थानिक भागात भरपूर आहेत, ते पण पाहू आपण. इतका माजलाय ना हा, पण एक फुल नाही भाऊ. अगदी बरोबर. तर ह्या तुमचं गोष्टी एवढं होणारच आहे. लागवडीची त्याची वाढ खुंटायला हवी होती. प्रत्यक्षात नाही, वाढ वाढ तर खुंटायला इतकी. नव्हती. नाही हे रॉंग स्टेटमेंट आहे. वाढ खुंटायला पाहिजे नव्हती. ते जे इंटरनल डिस्टन्स आहे ना 2 ओळीमधलं, ते 7 फुटाचं पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे आता त्यांच्या हवा- त्या घरापासलं जे काही झाड आहे, वेल आहे, त्याला देखील फळं फुलं आलेली नाही आहेत. नाही आता ते तुम्ही ह्या हे गोष्टीला त्यांना तर काय आहे? कोणतं बियाणं दिलं होतं तुम्ही यांना? अहो ही वालवड आहे ना, ही वालवड घरगुती बियाणं असं ही. कारण कोणत्याही कंपनीचं आज वालवडचं बियाणं उपलब्ध नाहीये. आणि ही वालवड हे आपल्या स्थानिक भागामध्ये भरपूर जाते आमच्याकडनं. नाही ठीक आहे, परंतु तुम्ही त्यांना कल्पना दिली होती का हे बाबा घरगुती सगळ्या आहे? गोष्टी सांगितल्या होत्या. आणि जेव्हा त्या ताई आल्या होत्या ना इथं, तेव्हा आमच्या दुकानामध्ये 8-9 पोती होती. त्याच्यातली त्यांना ती सगळी पोती प्रत्यक्षात दाखवली आणि त्याला बंबे पण मारून दाखवलं. म्हटलं ताई हा बघा, ही 850 किलोची 8-9 पोती आहे. पावती दिली का आपण? हा पावती दिली, पावती. अहो ती घरगुती बियाणं आहे साहेब. ती देशी बियाणं आपण जे म्हणतो ना, तर ते देशी बियाणं आहे. ठीक आहे ना, तुम्ही शेतकरी नाही आहात, तुम्ही एक दुकान नाही, नाही, चालवता. असं कोण म्हणतं? आमचे वडील आणि त्यांच्या नंतर पाठोपाठ आम्ही एक उत्तम शेतकरी आहोत. अहो मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही ते काय दुकान तिथं आहे विक्रीचं, त्याच्यामध्ये तुमच्या जर शेतकऱ्याच्या घरामधून घेतलं असतं तर विषय वेगळा आहे. पण नाही, तुम्ही नाही, शेतकऱ्याच्या घरामधून दुकानामधून घ्यायचं काय थेट कारण विकताय ना, मग दुकानात का विकताय असा विषय निर्माण होतो ना. ठीक आहे, अहो. त्याच्याबद्दल काय मला काय बोलायचं नाही. परंतु तुम्ही आता ती पावती द्यायला हवी होती, हे माझं म्हणणं आहे. अहो विषय तोच आहे. देशी बियाण्यासाठी आज आपलं महाराष्ट्र शासन लोकांना प्रमोट करतंय की बुवा हे देशी वाण लोकांनी जपले पाहिजेत. आणि पण आता काय त्याच्यावरती त्याचं तुम्ही काय statement उपयोगच दिलं नाही साहेब. ना. आता मी तरी काय म्हणणार असं? तर काय आता मी ऐका काय ना, 2 बोलणार मिनिटात नव्हतं. मी काय म्हणतोय साहेब, हम्म. आता याच्यात बेसिक गोष्ट काय केलेली आहे त्या व्यक्तीने, की बुवा दाटी झाल्यामुळं दाटी वाटी भरपूर आली, त्याच्यामुळं ती झाडं निश्चित माझं तुम्ही औषध पण दिलं होतं त्यांना वाटतं. सगळं झालं. पण मी प्रत्यक्षात मला काय वाटलं, खरंच बुवा अरे यांनी जर हे केलं नसेल तर ती चालू होऊन जाईल. पण प्रत्यक्षात जेव्हा मी तिथं जाऊन पाहिलं समक्ष, ते मी 2 ते ओळीमध्ये घुसता पण येत नाही. आता तर अजिबातच घुसता येणार नाही पहा तिथं. आता मी म्हणजे तेच बोललो की कडला जी झाड आहेत ना, तिथं तर निधन यायला पाहिजे ना. नाही अहो कसं येणार साहेब तुम्ही स्वतः? आता डिस्टन्स भरपूर आहे ना. कडला आहे ना डिस्टन्स. झाडं आहेत ना ती फक्त कॉम्पिटिशनच करतात याच्यात. हा ठीक आहे, मधल्या भागामध्ये मधल्या सरांमध्ये नक्कीच कॉम्पिटिशन होऊ शकते, परंतु नाही ते कडला जी साईडच्या झाड याला पण आहेत येणारच नाही ना हो. साईडच्या याला कसं येणार? तुम्ही आता काय होतंय, घरापुढं देखील काय नाही. ऐका आम्ही काय तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर देता, आम्ही व्यवस्थित विचारतोय. घरापुढं जे झाड आहे ना त्याला देखील अशीच अवस्था आहे. तिथं तर काय कॉम्पिटिशन असायचा प्रश्नच नाहीये. नाही बरं का, हे आता घरापुरता विषय नका ठेवू. जो प्लॉटचा विषय तोच गृहीत धरा साहेब.
लक्षात आलं का तुमच्या? आता ते विषय असा आहे, हा ते एकदम बेसिक गोष्ट सांगू का साहेब? हम्म. तो जो मुस्के आहे ना, ते म्हणजे आता एकदम म्हणजे तुम्ही पर्सनली घेऊ नका किंवा माझं ते पर्सनल स्टेटमेंट नाही, ती व्यक्ती मद्यपी आहे. हम्म. बरं, मी त्याला सांगितलं, अरे म्हणजे ते इथं आला ना, जेव्हा मी इथं आला ना तेव्हा त्याच्या पत्नीसोबत, तेव्हा पण असं तो एकटा सेपरेट कुठेतरी बसायचा. तेव्हा कुठे आहे आमचा plot? दुकानातला हे मुलगा निघत म्हटला, आहे. अहो तो बघा थोडंसं याला, हे याला दिसते किती बरं पुढे का, आहे. आणि ते म्हणतात भयंकर दाट दिसते. आहे ना, याला आणि बघा. जेव्हा मी प्रत्यक्षात तिथे गेलो ना साहेब, तेव्हा त्याचा गमगमाट येत होता. म्हटलं आता यांच्याशी लय वाद घालण्यापेक्षा म्हणजे दारू पिऊन तुमच्याशी वाद घालत होते, त्यामुळे तुम्ही काही बोलले मुळीच असेल. नाही. असं गृहीत धरू नका तुम्ही. फक्त काय होतं, त्याच्या डोक्यात एकच आहे की बा हा यांचं बियाणं खोटं आहे, आणि फक्त तो मान्य करत नाही ना काही चूक झाली ती. नाही ठीक आहे ना, ते दाटी वाटीन लावले ते तुमचं म्हणणं, तर ते दिसतंय तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे ते आहे, परंतु एक साधं त्याला फुल नाही, हा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला. कारण दाटी झाल्यामुळं झाडं आपसात कॉम्पिटिशन आपण करतात, फुल ती नुसतीच माजतात. फुल नाही एक सुद्धा सर. अहो आता ऐका, आता मी तुम्हाला आता तेच काय सांगतोय. दुसऱ्या त्याचे शेतकरी काय म्हणताय, दुसऱ्यांचा प्लॉट आहे तिथं पण असे दाटीवटीन झाले, तिथं व्यवस्थित उत्पादन होतं, ते दाखवतात पण आपल्याला. एवढं दाट आहे तर याला कुठे आहे हे? हे निघुजलाय ना, निघुजलाय. तुम्हाला माहिती आहे का हा प्लॉट हा किती लांब आहे? हा प्लॉट निघोज किती लांब आहेत ना? 12-13 किलोमीटर आहे. हा ना. हो. तर दुसरं असंच एक प्लॉट आहे, त्याला तर येत आहेत फळं फुलं वगैरे, असेच दाटीने लावलेत असं यांचं म्हणणं आहे सर. नाही बरोबर आहे त्यांचं काय असेल ते, पण माझ्याकडून जे जे बियाणं गेलेले ते सगळे बियाणं, सगळे प्लॉट चांगले आणि व्यवस्थित सुस्थितीमध्ये आहेत. आणि आता मी उलट काय करतो, तुम्हाला ऐका ना, पत्र साहेब, म्हणजे जर तुम्हाला वेळ असेल तर आपण स्वतः जाऊन पाहू हे सगळे प्लॉट. फक्त मला 1-2 दिवस द्या, मी ते प्लॉट शोधून नाही, ठेवतो. ठीक आहे ना. उलट तुमच्याकडूनच मला न्यायाची अपेक्षा आहे, कारण तो व्यक्ती कुठे गेला, आधी निघोजच्या सरपंचांकडे गेला, नंतर पोलीस स्टेशनला गेला, नंतर आपण त्याचा आता कोण व्यक्ती होता. याचं म्हणणं ऐका बरोबर आहे तर ना. 2 मिनिटं. हे काय होतं, जर म्हणजे एक व्यक्ती तो त्याची चूक मान्यच करत नाही, बरोबर, पण तो 100 ठिकाणी फिरतोय. ठीक आहे ना, आणि ठीक आहे ऐका चालेल. ना सर, प्लीज माझं म्हणणं फक्त ऐका. तो 100 ठिकाणी फिरतोय आणि फक्त तो त्याची गरिबी दाखवतोय, आणि मी त्याची चूक दाखवतोय, आणि त्याचं गरिबीचं कारण मी शोधलंय की बा मी तुम्हाला आता सांगितलं ते. हा ठीक आहे ना, काही त्याची काय असेल दारू पितोय वगैरे, परंतु बरं, त्याच्याही पलीकडं दारू नाही पित ते म्हणतात. पर तंबाखू देखील खात नाही तर हे दारू पितात का हे? नाही पीत. हे दारू पितात? अहो ते सुपारीचे कांडे खात नाही, ते म्हणतात दारू कोणाला पितात. विचारा, कोणाला विचारा. थेंबा दारू पितात का हे? नाही, थेंबाला सुद्धा शिवत नाही, लहानपणापासून शिवलेलं नाही तो आतापर्यंत. गावातला प्रत्येक एक माणूस सांगन, लहान पोरग सांगन दत्ता दारू पित नाही. तुम्ही कसं काय म्हणले दारू पिताय? तंबाखू पण खात मला त्या दिवशी त्यांचा पूर्ण अंदाज आला होता, आणि ते आता काय सांगायचं. ऐका ना, उत्तर तुमचे दे. आता ऐका ना, तुम्ही म्हणाले कमिशनर आहे माझा हे म्हणले मी पोलीस आहे माझा नातेवाईक, तुम्ही म्हणले माझा नातेवाईक कमिशनर आहे, असं नका ना करू सर. बरं, नाही ऐका, ते मला काय म्हटले, मी दुकानात येऊन राडा करीन. ही काय बोलायची पद्धत आहे होय? नाही ठीक आहे ना, दुकानात येऊन आता राडा- तुम्ही त्यांना बरं, मग काहीतरी ऐका ना, 2 मिनिटं. दुकानात माझी मिसेस असती, आणि अशा वेळेस अशी लोक आल्यावरती काय राडा केल्यावर त्याचं काय होईल साहेब? बर ठीक आहे. एखाद्या बाईच्या दुकानात जाऊन हे जर अशी ते निवडचं भाषा करत माहिती आहे का असतील तर तुम्हाला चुकीचं आहे ना कुठे ते, तो अहो. plot? येता येईल का तुम्हाला आता? नाही आता कसं शक्य आहे साहेब? हा आता कसं शक्य तुम्ही नका आहे? येऊ, मी जातो ना, मला आहे ना शक्य. नाही पण कुठं? मी निघोजला जातो, असाच एक जवळ लावलेला आहे प्लॉट, तर ते म्हणतायत की नाही ते पण ते त्यांचं बियाणं कोणतं आहे, काय आहे? ते मला नाही माहिती कोणतं, ते वेगळंच असेल ना, तुमचं थोडीच हा, असेल. मग आता काय? मी तुम्हाला तेच सांगतोय, अहो ज्या ठिकाणी आपलं बियाणं गेलेलं आहे ते सगळं सुव्यवस्थित मी चांगलं काय म्हणतोय, चांगलं बऱ्याच ऐकताय का ठिकाणी. सर तुम्ही? बोर साहेब समजून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे का निघोज या ठिकाणी अशाच पद्धतीने प्लॉट लागवड करण्यात आलेली आहे, कमी ओळीमध्ये ठेवण्यात ह्या सिस्टमनी, आणि त्याला मात्र फळं फुलं येत आहेत, शेंगा येत आहेत, असा त्यांचा दावा आहे. मग त्या बियाण्यामध्ये आणि आपल्या बियाण्यामध्ये असा कोणता फरक आहे? समजा 4 दिवसांनी 8 दिवसांनी होऊ शकते फुलाचं लेट कमी जास्त, इतकं डिफरन्स नाही यायला पाहिजे, असं या लोकांचं म्हणणं आहे. ना आता त्यांनी कोणतं लावलं असेल किंवा मी हा, मग बियाण्यामध्ये असं काय फरक आहे ते वेगळा? ऐका तर खरं, वालवड ही जी आहे ना, ही माझी जी वालवड चालू होती साधारण 3 महिन्यानंतर चालू होती, बरोबर, आणि ते थोडंसं 7-1 फुटाचं अंतर तरी मेंटेन ठेवलं असतं, तर ती वालवड एकदा दोनदा त्या 3 महिन्यामध्ये एकदा छाटणी केली ना, तर थोडस फुल येणार जर औषध मारले तर छान पद्धतीने चालू आले असते. कोणती? माझी वालवड. आणि त्याच्याही पलीकडं
मी जे बियाणं माझ्या भागात गेलेले त्यांच्यासोबत समजा बरोबर त्याची भरपूर ठिकाणी जे प्लॉट आहे ती दाखवू शकतो बा. नाही नक्की दाखवू आपण पाहू सर त्याबद्दल हा, काही कारण दुमत नाहीये काय- नाही, तुमचं ऐका, जे काय आहे बरोबर ते आहे. दाखवू हा. कारण हे असं केल्याशिवाय मी निर्दोष आहे हे साध्यच होणार आता नाही. तुम्ही तो लगेच व्यक्ती त्याला काय म्हणतोय? दारुडा म्हणून घोषित केलं की सर अहो त्यांचा मला तर हा बघा आता ते हा बघा तुम्ही जर त्या हिशोबाने गेले जर तो काय म्हणतोय मी गरीब आहे मी गरीब आहे बरोबर त्यांनी तुम्हाला ते पण स्टेटमेंट वापरलेलं मी तुम्हाला आता इथं बसून सांगतो. त्याच्या पायाची चप्पल पाहिली ना तर गरीब नाही तर काय दारू दाखव रे जरा हे त्या आता ऐका, व्यक्तीची मी काय चप्पल रे म्हणतोय? हे दाखव नाही काय 2 मिनिटं नाही हो साहेब हे फक्त आता फाटे बोडे नाही गोर गरीब आणि श्रीमंतीचा मी वाद नाही दाखवत किंवा ते गरीब आहे म्हणून मी ती सहानुभूती नाही करत ही वस्तुस्थिती आहे ना. आता हे आहे ना सर हे काय हो हे घ्या. नाही, झालं. ती झाडं निश्चित वाढणार आहे. अहो सर मला एक रिक्वेस्ट करायची ज्या कडेच्या सारे आहेत ना त्याला तरी एखादं फुल औषधाला तरी भेटायला पाहिजे त्याला फुलच नाही एक काही पण नाही 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 असं होतच नाही ती काय? सगळी दाट झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. मग त्याचा आतल्याचा परिणाम कडेच्या अहो, ते काय म्हणतात बाजूची सरी आहे ना कडेची त्याला तर औषधाला फुल तर पाहिजे का नाही. मी काय म्हणाल उत्पादन 30% कमी होईल पण येतच नाही 0 उत्पादन म्हणजे अवघड झालं ना. येतच नाही साहेब येतच नाही ती बरं का. हा बोला बोला. हा सर तुमचं म्हणणं 7 फुटावर पाहिजे नाही 3 फुटावर लागली ना तर पण बाकीचे प्लॉट 3-3 फुटावर आहेत ना. नाही नाही पण आता बाकीची कोणती व्हरायटी गेलेली आहे? हा ती व्हरायटी हा सर व्हरायटी वेगळी असू शकते ती आणि मग हो ते मी मान्य करतो काय तुमचं. बुवा तुम्ही असं बोलायला लागले. अहो सर व्हरायटी पण असं तुमच्या व्हरायटी मध्ये बदल काय होणार आहे बोर साहेब नाही, नाही, बुवा फार तर 8 दिवसांनी कमी जास्त होईल लेट होईल नाही 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 उशिरा होईल 50% उत्पादन कमी हा? होईल. माझं म्हणणं असं आलं त्यांना त्यांच्या सोबत ज्या ज्या लोकांना प्लॉट दिले गेलेले आहेत त्या सगळ्यांची व्यवस्थित प्लॉट चालू आहेत असं माझं म्हणणं आलं. नाही असेलही कदाचित पण हा नाही ना चालू नाही, तुमचं मग तेच त्याला म्हणणं आहे. नाही, आता ते नाही, शेतकरी बरोबर. म्हणतायत की कडाच्या सरीला तर औषधाला पाहिजे आतलं सोडून तर दे. ते पण मान्य होत नाही तुम्हाला. त्यांचं चालू का नाही साहेब त्याचं कारण मी सांगितलं झालं तेच फार दाट लागवड केली हा मग मी तेच म्हणतो ना, कडाला ना तर व्हायला पाहिजे फुल. होतच नाही. उंचाव अहो, आता लागवड कसं आहे. कडेला होणार तुम्ही सांगा या ना. कडेला जा ना तुम्ही. बरं आता मी फिरतो तुमच्या माया याच्यासाठी चला या इकडं बघा आता मला सांगा कडाचा जो प्लॉट आहे कडाची सरी आहे तिथं नको यायला का समजा इकडं स्पर्धा होते तुमचं म्हणणं का सगळे एका प्लॉट मधला तो विषय येतो. प्लॉट मधला असं कसं होईल तुम्ही एकदा म्हणतात का दाटी वाटीन झालं परत म्हणता प्लॉट मधला विषय येतो. अहो, ते एकाच प्लॉट मध्ये लावले ना सगळं. हा मग कडेच्या सरीला इकडं तर यायला पाहिजे आता इकडं तर काहीच नाही कॉम्पिटिशन. बरं आता इथं बघा जरा तुम्ही दाखवा का या ठिकाणी समजा इकडं काहीच पीक नाहीये मग इथं तर यायला पाहिजे की नाही. फुलतं यायला नाही, पाहिजे नाही, काहीतरी गडबड होती बरं का. मी काय म्हणतोय मला थोडा वेळ द्या त्या भागामध्ये समजा माझ्याकडून जर बियाणं गेला असेल तर ते plot आणि आता बघा ना आता हे बघा इथं आणि इथं जवळपास 3 फुटाची सुद्धा मी पाहतोय ना डिस्टन्स आहे आणि बाजूला तर काहीच पीक नाहीये मोकळे आहे ते तरी त्याला फुल नाही आलं. याला तरी फुल यायला पाहिजे. हा एक दुसरं आहे नाही, एक तर नाही, 5 नाही, फुट असं- असं अंतर. येत नाही बरं का साहेब ऐका माझं म्हणणं काय आलं हे जे मस्के आहेत ना त्यांच्या सोबत ज्या लोकांना मी माल दिलेला आहे ते जरा अहो, तो- 2 ते 3 दिवस द्या मी भरपूर लोकांची आता नावं- आता पहा ना आता इथं 6-7 फुटावरती एक आहे फुल एकदम व्यवस्थित पीक आलेलं आहे नाही, असं पण होत नाही. नाही होत. त्यांनी दाटी वाटी केल्यामुळं आता इथं दाटी नाहीये मी उभा जिथं आहे ना कडेला सगळी सरी एक 6-7 फुटाची रिकामी आहे सर. इथपर्यंत अहो, तरी पण बांधी एक ना. साईड त्याची पहा ना. इथपर्यंत बांधी इथपर्यंत बांधी. आता एक साईड आता काय आता बोलायचं सर तुम्हाला आता एका काय झाडाला एक फुल दाखवा आणि ₹1,00,000 मिळवा सर. एक फुल दाखवा एका प्लॉटला. एक फुल हा सब्जेक्टच नाही त्यात. हा 5 महिने झाले ना हो मग ते ती महिलेला आहे ना तेच दागिना तिने हे केलं आणि केलं तुम्ही म्हणताय का बियाणे वेगळे आहे ना असं आहे तसं आहे. नाही नाही मी असं माझं म्हणणं तुम्ही अजूनही ऐकून घेतलेलं नाही साहेब. मी ह्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सोबत जे बियाणं दिलेलं आहे अहो मी कुठं काय म्हणतोय तुम्हाला इथं का नाही एकदा तुम्ही म्हणताय पाणी आता इथं जर पाहिलं ना जमीन पण अशी काय पाणी याची नाही दलदलीची नाहीये जमीन पण एकदम कोरडी जमीन आहे. दलदलीची नसू द्या त्याचं बेसिक काय आहे ते दाट झालेलं आहे अति दाटीमुळं झाड आपसामध्ये ठीक आहे काय हरकत नाही जिथं दाट आहे ना प्लॉट तिथं जातो मी ठीक आहे. कडेचा प्लॉट घ्या ना.
कडेची सरी घ्या. चला आता तेच होतंय आणि हे होतंय. पहा तुम्ही आता व्हिडिओ पहा, जे काय आहे ते सांगा. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. हम्म.